नमस्कार. आज देखील मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. काही किचनच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. येणारे व्हिडिओ तुम्हाला नवीन बघायला भेटतील. बऱ्याच वेळा मिक्सरच्या भांड्यात मसाला बारीक होत नाही, ब्लेड बोथट होतात. मिक्सर बराच वेळा चालवला तरी मसाला बारीक होत नाही. अशा वेळी काय करायचं? आपल्याला अडचण पडते आणि प्रत्येक वेळेस आपल्याला बाहेर जाऊन पातं चेंज करून आणणं शक्य होत नाही. अशा वेळी काय करायचं? तर घरगुती ह्या पात्याला आपण धार कशी द्यायची तर ते बघूया. आपण अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे. हे तुम्ही दर आठवड्याला केलं तरी चालेल, पण इथे अजिबातही तुमचं मीठ वाया जाणार नाही. बारीक केलेलं मीठ तुम्ही स्वयंपाकामध्ये आरामात यूज करू शकतात. आता या ठिकाणी काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं आपल्याला जसा मसाला बारीक करतो आपण तसं 2-4 वेळेस मस्त फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला 2-4 वेळेस फिरवल्याने काय होणार आहे, मिक्सरच्या भांड्याला मिठाने काय होणार आहे, धार येणार आहे मस्तपैकी. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण मसाला बारीक करू तेव्हा छान मसाला बारीक होणार आहे. नक्की वापरून बघा ही ट्रिक. आता पुढची ट्रिक आहे. इथे काय होतं, आपल्याला भांडं आपण चकाचक वरतून तो घासतो, पण बाहेरून आपलं जे भांडं आहे ते घासायचं राहून जातं. मिक्सरचे भांडे आपण स्वच्छ तर करतो, पण मागील खालची बाजू जी आहे ती घाईघाईमध्ये साफ होत नाही, तिथे हात किंवा घासणी जात नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्लिप जर असेल तुमच्याकडे तर क्लिप घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, क्लिपने जर आपल्याला काही खराब कचरा वगैरे असेल तर तो पूर्ण काढून घ्यायचा. क्लिप आतमध्ये घालून कचरा असेल तर तो पण निघून जाईल घासल्यामुळे आणि थोडं क्लीन पण होईल क्लिपमुळे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पण तुम्ही हप्त्यातून एक वेळेस जर केलं तरी पण तुमचं मिक्सरचं भांडं जे आहे ते चकाचक राहील. इथे कुठल्याही हे जात नाही. चाकू जर असेल तरी पण तो आडवा तिडवा होत नाही, पण क्लिप जो आहे तो व्यवस्थित आपल्याला तिथला जो कचरा आहे काढता येणं आपल्याला क्लिपमुळे शक्य होतं. आणि नंतर काय करायचं, ओला कपडा घ्यायचा, त्यामध्ये क्लिप घालायचा आणि जी मागची बाजू आहे मिक्सरच्या भांड्याची त्यामध्ये असं घुसून आणि व्यवस्थितरित्या साफ करायचं. तुम्ही साबण किंवा निरमा पावडर लावून साबणाच्या कपड्याने सुद्धा तुम्ही असं व्यवस्थित इथे साफ करू शकता, स्वच्छ करू शकता. आणि हे बघा, असा कचरा जो आहे तो आपला निघून येत आहे. बघा, काळा कुट्ट असं कचरा तिथून निघून येत आहे. काळा कुट्ट असा रुमाल होत आहे किचनचा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मिक्सरचं भांडं जर दर हप्त्याला स्वच्छ केलं तर खरंच मिक्सरचं भांडं बाहेरून पण खूप स्वच्छ राहील. कारण इथे आपला पटकन हात जात नाही आणि घाईघाईमध्ये आपण ते स्वच्छ जरी केलं तरी एवढं व्यवस्थित स्वच्छ होत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही बसल्या बसल्या केलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल. आता दुसरी जी ट्रिक आहे ती आहे, हे बघा, हे जे स्पिनर आहे, या स्पिनरच्या अशा पद्धतीने स्पिनर जर तुमच्याकडे असेल, त्याची धार गेली असेल तर खूप प्रॉब्लेम होतो. कांदा किंवा इतर पदार्थ बारीक होत नाही. अशा वेळी काय करायचं आपल्याला सुचत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे, मिक्सरच्या हे पण स्टीलचं पातं असतं, याला पण आपण धार देऊ शकत नाही. जो धारचा दगड असतो किंवा काही असतं त्याने धार देता येत नाही. तर अशा वेळी काय करायचं, पिस्त्याचे काप असतात आपल्याकडे. पिस्त्याचे काप म्हणण्यापेक्षा पिस्त्याचे जे टलकर असतात ते साचून ठेवायचे. आणि जेव्हा कधी याची धार जाईल तेव्हा काय करायचं, अगदी आपण कांदा जसा बारीक करतो तसंच आपल्याला यामध्ये बारीक करायचं आहे. याला छान अशी धार येऊन जाते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही ट्रिक तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझे जर व्हिडिओ आवडले तर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला अजिबातही विसरू नका. अशा पद्धतीनं पात्याला अशी धार आलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी धार आलेली आहे. आणि वारंवार तुम्ही जर करत राहिला तर नक्की तुम्हाला ही ट्रिक आवडेल. आणि आता ह्या ठिकाणी चांदीची आपल्याकडं भांडी असतात, चांदीची पैंजण असतात, चांदीचे कडे असतात, चांदीची कांगठ्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी कालांतराने काळ्या पडतात. तर ह्या काळ्या पडलेल्या देव पण असतात आपल्याकडे चांदीचे. तर एक काळ्या पडलेल्या वस्तू ज्या आहे चांदीच्या वातावरणामुळे काळ्या पडतात, तर त्या कशा साफ करायच्या त्याची अगदी सोपी ट्रिक आणि ट्रिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ही पण तुम्हाला खूप छान आवडेल. काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये हे जे आहे साहित्य जे आहे आपल्याकडे चांदीचं ते घालून घ्यायचं पातेल्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडासा आपल्याला जो तुमच्याकडे बेकिंग सोडा आहे, खायचा सोडा जो आहे तो आपल्याला घालायचा आहे मस्तपैकी. अर्धा चमचा घ्या किंवा त्यापेक्षा कमी घेतला तरी चालेल, काहीच हरकत नाही. जेवढा असेल थोडासा घाला तुम्ही, पण घालणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी निरमा पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे. हळद तुम्ही घेतली आपली थोडी पिंचमध्ये घ्यायची हळद, थोडीशी घ्यायची, अगदी फार घ्यायची नाही आहे. त्याने काय होतं, चांदीचे जे वस्तू आहे त्यांना शाईन येते हळदीमुळे, त्यासाठी. आणि निरमा पावडर घेतलेली आहे थोडीशी, जो काळपटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल.
आणि पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त ह्या वस्तू घालून आपल्याला पाणी हे उकळवायचं आहे. इतकंही उकळवायचं आहे, 5 मिनिट उकळवायचं आहे फक्त आपल्याला. त्यानंतर आपल्याला काहीही करायचं नाही. इतकी सोपी ट्रिक्स आहे ही. पाणी आता मी भांडं पातेलं जे आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर फक्त असं हलवायचं आहे आपल्याला थोडंसं 1-2 मिनिट. जो सोडा आहे जे आपल्याला आपण निरमा पावडर, सोडा, मीठ वगैरे घातलेलं आहे, तर त्याचा परिणाम नक्कीच चांदीवर आपला बाहेर जर दिलं तर पॉलिश वगैरे जाते आणि वारंवार आपण देणं आपल्याला इतकं पॉसिबल पण होत नाही. आणि घाईघाईमध्ये आपल्याला जर दागिने चकाचक घालायचे असतील तर ही ट्रिक नक्कीच वापरा. बघा, सुंदर असे पैंजण आपले रेडी आहे. त्यानंतर काळे कुट्ट तेलकट असे आपले किचनचे टॉवेल झालेले असतात, इतके काळे झालेले असतात आणि ते किती आपण घासले, कितीही रगडले तरीसुद्धा ते निघत नाही. अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी एक सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. याचा वासही इतका उग्र येत असतो. बऱ्याच वेळा किचनमध्ये टॉवेल वापरून चिकट होतात, निघत नाही, रोज वापरून काळी कुट्ट होतात. अशा वेळी हात न लावता टॉवेल कसे स्वच्छ करता येईल हे बघूया. पातेल्यात पाणी घ्या थोडंसं, म्हणजे हे टॉवेल जे आहे पातेल्यामध्ये पाणी घ्या किंवा गरम पाणी असेल, मोठं पातेलं असेल, पाणी तुम्ही ज्यामध्ये तापवत असाल ते पाणी, ते टोप घ्या तुम्ही. त्यामध्ये निरमा पावडर घालायची आपल्याला. अगदी हात न लावता आपल्याला हे टॉवेल स्वच्छ करायचे आहे. याचा उग्रपणाही कसा जाईल हे पण आपण बघणार आहोत. यामध्ये निरमा पावडर घालून झाल्यानंतर 1 चमचा, मी अर्धा चमचा मीठ घालत आहे. फार गरजेचं आहे हे मीठ. आणि यामध्ये आपण सोडा घालणार आहे. सोड्यामुळे काय होणार आहे, खायचा जो सोडा आहे त्याने उग्रपणा जो आहे टॉवेलला, कांद्याचा म्हणा किंवा इतर मसाल्यांचा म्हणा, जो वास येतो तो निघून जाणार आहे. अजून एक सोड्यामुळे काय होणार आहे, खायचा जो सोडा आहे त्यामुळे काय होणार आहे, जे डाग पडलेले असतात, पिवळे डाग पडलेले असतात टॉवेलवर, आपण हात पुसतो काळे कुट्ट डाग पडलेले असतात, कधीकधी रेड टॉवेल, तिखटा मिठाचे जे आपले टॉवेलवर जे डाग पडलेले असतात ते पण निघून जाण्यामध्ये मदत होत असते. आणि हात अगदी स्पर्श न करताही टॉवेल अगदी चकाचक निघतात. कधीकधी खूप चिकट झालेले असतात टॉवेल. तर दर 1-2 दिवसांनी जर तुम्ही ही ट्रिक वापरली किंवा रात्रीच्या वेळेस जर दिवसभर तुमचे टॉवेल वापरून रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीने जर तुम्ही धुवून ठेवले टॉवेल, तर सकाळी निश्चितच तुम्हाला चकाचक टॉवेल असे बघायला आणि वापरायला भेटणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिटं मस्तपैकी याला उकळू द्यायचं आहे. असं छान उलटं पालटं करत राहायचं आहे. 10 मिनिटं असं उकळू द्यायचं आहे त्याला. मंद गॅसवर ठेवलं तुम्ही तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण मस्तपैकी 10 मिनिट आपल्याला यामध्ये हे असं वरती खाली करायचं. आणि अजिबातही हात लावायचा नाही, ब्रश लावायचा नाही, काहीही करायचं नाही आहे. तरीसुद्धा आपले टॉवेल हे चकाचक निघणार आहे. अगदी त्याला चिकटपणा राहणार नाही, तेलकटपणा राहणार नाही, अजिबात काही उरणार नाही. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये फक्त हे टॉवेल आपल्याला पिळून घ्यायचं. 1-2 पाण्यामध्ये पिळून घेतले तरी काही हरकत नाही. त्यातली निरमा निघून जाते, काळवटपणा निघून जातो, तेलकटपणा त्यामधला निघून जातो. घसण्या जरी असतील तुमच्याकडे या अशा पद्धतीच्या, तर त्याही तुम्ही अशा पद्धतीने घसू शकता. अशाच पद्धतीने त्यांना स्वच्छ तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने जर स्वच्छ ठेवलं तर त्यामधला जो बॅड बॅक्टेरिया आहे तो भांड्यांना लागत नाही, पदार्थांना लागत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर निश्चितच पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप फायदा होईल. अशा पद्धतीने इथे पाणी घेऊन डबल पाण्यामध्ये आता परत पिळून घेऊन आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की स्पर्श न करता ही किचनची टॉवेल किती स्वच्छ निघू शकतात, किती सुंदर निघू शकतात. मी तर नेहमी करते, पण तुम्हीही करावी अशी माझी आशा आहे. आणि ही सुद्धा ट्रिक्स तुम्हाला कशी आवडली मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चकाचक आपला टॉवेल पांढरा शुभ्र असा निघालेला आहे, कुठेही याच्यावर डाग डब्बा राहिलेला नाही आहे. आणि 1 काय 2-3 काय तुम्ही जेवढे टॉवेल तुमच्याकडे वापरामध्ये असतील तेवढे तुम्ही चकाचक अशा पद्धतीने धुवू शकता. आणि तुम्ही फरशी पुसायचे टॉवेलसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पुसू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमची मनापासून मी खूप आभारी आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. आणि बघू शकता टॉवेल एकदम झकास असे झालेले आहे. धन्यवाद.